महाराष्ट्राने मराठवाडा हा सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण जार सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळबड खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक 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 घात जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार, पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना जी आर आणले, आता ड्राफ्ट नाही आणला. पण तो जी आर ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर अडचणीत सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटणार नाही. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तऐवजी गॅझेटियर, माननीय न्यायदेवता, सरकारी दस्तऐवज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तऐवज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ, कोणी जर म्हणला हे जेजच नाही, हे मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज आहेत. कुणी म्हणन काय हे जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही. ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता. कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का जे आहे, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच. पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातल्या 15 ते 20 हजार गॅजेट मधून नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं शिंदे. नाही, चुकीचं आहे. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 38%, 38%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84,000ला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये कुणबी मराठ्यांची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000चे मराठे आज ते झाले 6 लाख.